जय जवान जय किसान। काल रात्री झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे। बघा हे तिकडे कॅमेरा फिरव, सर्व पाणी आहे। इकडे बघा हे सर्किट पाणी आहे। आता हे पाणी कमी झालं, इथं सध्या कमरेत का पाणी होतं। हे बघा सगळं यासारखी सगळं पाणीच आहे। हे बघा हे सगळं पाणी उडायलं। चल इकडे, हे बघा ही सरकी सगळी झोपली। हे बघ सरकी सगळी वाऱ्यान पडली ती। हे बघ आता ह्या पाण्याने इकडे इथं एक हवा वाळू होती। हे पाऊस फुल आल्यामुळं ही अर्धा हवा वाहून गेला। हे बघ घरापाशी बी कोंबडी पडली। म्हणजे रात्री इथं जवळपास कमरेत पाणी होतं, म्हणजे ह्या सर्कीत इतकं पाणी होतं। तर सरकारला अशी एवढी विनंती आहे का बा शेतकऱ्याची जी नुकसान झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पाऊस झाला असेल, छत्रपती संभाजीनगर मध्ये तो खूप पाऊस झालेला आहे। पैठण तालुक्यात तर काही ठिकाणी ढगफुटी झाली। तर मी मुख्यमंत्री साहेब, कृषी मंत्री साहेब यांना विनंती करतो की शेतकऱ्याचे तुम्ही पंचनामे तालाटकन न करता तुम्ही एकदा ड्रोन कॅमेराने सध्या चेक करू शकता तुम्ही आज उद्या 2 दिवसात। कारण की सर्व गावात सर्व तालुक्यात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट एकरी 1 लाख रुपये तुम्ही मोबदला देण्यात यावा अशी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपणास विनंती करतो। का शेतकऱ्याने आज तोंडाला आलेला घास हा हिरावून गेलेला आहे। आता शेतकरी खत बियाणे हे उधार आणलेले आहे कृषी खात्याकडून दुकानामधून। आता ते पैसे कसे चुकते करायचे। ती सरकी बघा, हे बघा सरकी सगळी झोपली खाली। हे बघा सरकी, आता हे कापूस सगळं खाली सडून येते। शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी शासनाला सरकारकडे विनंती करतो। एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून मी आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। एक शेतकरी पुत्र या नात्याने मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री त्यांना विनंती करतो का शेतकऱ्याला तुम्ही लवकरात लवकर मदत करावी अशी मी विनंती करून नसता शेतकरी ही असा माल खराब झाल्यामुळे आत्महत्या करू शकतो। तुम्ही या शेतकऱ्याला आत्महत्येपासून वाचवू शकता अशी मी आपणास विनंती करतो। जय जवान जय किसान जय भारत।